नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते ओला काजूगर आणि चवळीची भाजी आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे हा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मीठ, मालवणी स्पेशल मसाला, मिरची पावडर, गरम मसाला, हळद, वाटलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण आणि हा ठेचलेला 4-5 लसूण पाकळ्या। ही भिजवलेली चवळी आहे, एक वांगा, एक बटाटा आणि हे ओले काजूगर आहेत। तर मी आता रेसिपी स्टार्ट करते। आता मी त्याच्यामध्ये 5-6 चमचे तेल घालत आहे। तेल गरम झालं की आपण त्यामध्ये टाकतोय या ठेचलेल्या लसूण पाकळ्या, त्यात टाकत आहे हा बारीक चिरलेला अर्धा कांदा, कांदा छान परतून घ्या। आता आपण त्यात टाकूया हा अर्धा बारीक चिरलेला कांदा, आता आपण हे सर्व मसाले त्यात घालूया, तेही छान परतून घेऊया। आता आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली भिजवलेली चवळी आपण त्यात घालूया, तीही छान परतून घेऊ। थोडंसं गरम पाणी आपण त्याच्यात घालूया आणि छान चवळी आपण परतून घेऊ। चवळी छान परतल्यावर आपण टाकूया त्याच्यामध्ये हा ओला काजूगर, त्याच्यात आपण थोडंसं गरम पाणी ॲड करूया। आता आपण त्याच्यात हा एक छोटा वांग आणि एक छोटा बटाटा ॲड करूया, तोही छान परतून घ्या। बटाटा आणि वांग परतल्यावर आपण त्यात घालणार आहोत वाटलेलं वाटण कांदा खोबऱ्याचं, तेही छान परतून घ्या। आता आपण त्यात थोडंसं गरम पाणी टाकूया, हे सर्व साहित्य छान परतून घ्या। आता आपण त्यात घालणार आहोत हे गरम पाणी,
आता कुकरला झाकण लावून आपण 3 शिट्या ह्या भाजीला देणार आहोत. आता मी हा कुकर उघडून बघत आहे. चवळी शिजले की नाही आपण बघूया. चवळी छान शिजलेली आहे. आता आपण ही भाजी या टोपात काढून घेऊ. भाजी मस्त शिजली आणि भाजीला कलरही छान आलेला आहे. कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.